धुळ्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे शाखेकडून 3 सराईत संशयित गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त. धुळे शहरातील देवपूर परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची अवघ्या काही तासांत उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 सराईत संशयित चोरट्यांना शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1,14,780 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. देवपूरमधील अक्षय कॉलनी येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 1,45,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 1 जून रोजी घडली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी देवपूर बस स्टँडच्या पाठीमागील परिसरात सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी अक्षय कॉलनी आणि श्रीगुरू कॉलनीतील बंद घरांचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी चोरीचे दागिने, 1 दुचाकी, मोबाईल आणि काही घातक शस्त्रे जप्त केली आहेत. या अटकेमुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील घरफोडीचे 2 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. ही महत्त्वपूर्ण कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व त्यांच्या पथकाने केली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.